आता तुमच्या पक्षातले जे देखील मराठवाड्यातले आमदार अजित पवारांना भेटले, त्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्या सगळ्याला संपूर्ण परिस्थितीचा एक अंदाज घेऊन आपल्याला माहिती आहे की पाऊस तर अजूनही पडतोय, पाऊस अजूनही थांबलेला नाही आणि पाऊसही एकदम पडतोय, तो एकदम जोरात प्रमाणात पडतोय. त्यामुळे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील. परंतु विरोधक काय प्रयत्न आहे सध्या या परिस्थितीला घेऊन, सरकार काय हालचाल करत आहे? सरकार पंचनामे जिथं जिथं नुकसान झाले तिथं पंचनामे करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. कुठेतरी महायुती सरकार मराठा आरक्षणाला घेऊन बहुमत दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की नोंदी मराठ्यांच्या झाल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्या. छगन भुजबळ एकीकडे ओबीसींचा सहभाग घेतात. मी तुम्हाला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या किंवा आमचं जे सरकार आहे हे कुठल्याही ओबीसी असू द्या, मराठा समाज असू द्या, दोन्ही कुणावरती अन्याय करणार नाही. जे योग्य आहे त्या प्रमाणामध्ये करेल. चित्त शिबिराच्या ठिकाणी बॅनर झळकले आहेत. दादाताई एकत्र या. अजून मी तिकडे गेलेलो नाही, त्यामुळे मी काय अजून ते पाहिलेलं नाही. त्यामुळे मी अजून पाहिलेलंच नाही किंवा मी बघितलेलंच नाही, तर यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं बरोबर वाटत नाही. जयंत पाटील यांच्यावर जी टीका केली होती त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा निघत आहे ट्रकला. जयंत पाटलांच्या संदर्भात खालच्या पद्धतीची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. राजाराम बापू आणि त्यांच्या म्हणजे जयंत पाटलांची आई असंच सगळं काहीसं काढलं. मला या बाबतीमध्ये मी खरंच सांगतो, मी रात्री उशिरा बाहेरगावी होतो, रात्री उशिरा आलो ना, आज सकाळी पुण्यावरून इकडे आलोय, त्यामुळे मी काय ते पाहिलेलं नाही. परंतु कोणीच कोणावरती निश्चित प्रकारे टीका टिप्पणी किंवा वैयक्तिक कोणीच कोणावरती बोलू नये. सर, तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ, ते मात्र म्हणतात आहेत की बीडमध्ये जो हिंसाचार झालाय त्याला शरद पवार कारणीभूत आहेत, शरद पवार पुरस्कृत हा सगळा हिंसाचार होता. या बाबतीमध्ये भुजबळ साहेब पण मला वाटतं आहेत. आपण ह्या बाबतीत भुजबळ साहेबांना जर हा प्रश्न विचारला तर बरं होईल. बरं, ओला दुष्काळ संदर्भात विशेष पॅकेज देण्यात जाहीर आहे का? या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील. शेतकऱ्यांना कुठं नाराज करणार नाही सरकार? हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे. शेवटी आमचं बेसच सगळ्यांचा शेतकरी आणि ग्रामीण भागामध्ये आज जो शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणं, त्यांना पाठिंबा देणं सरकारचं आमचं